काही मुलं लहानपणापासूनच खूप हुशार असतात, त्यांच्यावर तसे संस्कार देखील केलेले असतात, परंतु बालपणीच स्तोत्र पाठ असणं ही काही कमीच मुलं असतात. परंतु आज आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत. श्रेयांका कुलकर्णी तिचं नाव आहे. कमी वयातच तिला बरेच स्तोत्र पाठ आहेत आणि तिच्याकडूनच जाणून घेणार आहोत नेमके ते स्तोत्र कोणते, श्लोक कोणते तिला येतात, त्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत तिच्याकडून. हाय श्रेयांका, तुला कोणतं स्तोत्र म्हणावं असं वाटतंय? सुतांडव. बोलून दाखव बरं, येतं ना तुला छान? जटाटवी गलत जल प्रवाह पावित चले गलेवलंबित भुजंगतुंग मालिका धमधम धमधम नादव धमल्वयं चकार चंड तांडव नवतन शिव शिव निटाकट तोडणी निरुद्ध रापती क्वचित दिगंबरे मना नवतमे तु ऐसुन्य भुजंग पिंगल तुरत्वणामलिप्त दबंग कुंकुमाधव प्रलिप्त तिमुखे वरांदे सिंधुरस्तुरत्वगुत्तरीय मेधुरे मनोविनोदमद्भुतं निभवतु भूतपतली. तुला रामरक्षा आणि मारुती स्तोत्र देखील येतो, खरंय का हे? बोलून दाखव ना तू रामरक्षा. श्री गणेशाय नमः. आश्रय रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्र देवता अनुस्तुप छन्दः सीताशक्तिः श्रीमद्धनुमान कीलकं श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानं ध्याहे जाचा नुबाहुं तुजशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पतिनेत्रं प्रसन्नं वामाकारुरसीता मुखकमलमिललोचनं नीरधावं नानालङ्कारयुक्तं ददतमुरजटा मण्डलं रामचन्द्र इति ध्यानं चरित रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकपुष्या महापातकनाशनं ध्यात्वा नीलोपलक्ष्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सार्षितूरधम्बान पाणिनकं चरान्दकं स्वलीलया जगत्रातु आविर्भूतमजं विभु रामरक्षापतेत्यातो पापकृ सर्वकामना शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मज कौसल्यौ दशौ पातु विश्वामित्रपि अश्रुति ग्रहाणं प्रातुमगत्राता मुखं सौमित्रिवत्सला निम्माविद्यानदी पातु कण्ठं भरतवन्तं दण्डोदयायुधौ पातु मुजो भग्नेशकार्मुक करो सीतापति पातु हृदयं जामदग्निज मध्यं पातु कर्णं नाहिं जामवदाष्टः सुग्रीवेश कटि पातु शक्तिनिहनुमत्रपु रघुतम पातु रक्षकुलविनाशकुल. श्रेयांका, मी तुला थोडंसं थांबवीन. इतकं सर्व कसं काय पाठ केलंस? कोणी शिकवलं तुला हे सर्व? आई. पण कसं पाठ केलंस तू? इतकं मोठं आहे ते सर्व आणि कसं काय लक्षात ठेवलंस? कसं लक्षात ठेवलं बाळा? आई करून. कोणत्या शाळेत शिकते तू आणि कोणत्या इयत्तेस आहेस? कोणत्या शाळेत आहे तू? बाळ मोहन विद्या मंदिर. तुला स्तोत्र बोलायला आवडतं हे आम्हाला कळालं.
दुसऱ्या काय काय गोष्टी आवडतात? तू काय काय आणखी दुसऱ्या गोष्टी करतेस? स्केटिंग. हा, डान्स करायला आवडतं? कोणत्या गाण्यावर डान्स करते? बम बम बोले. तू मोठी होऊन काय करणार आहे? काही विचार केलास? नाही? पोलीस. ओ वाव, पोलीस बनायचंय तुला? अरे वा. आणखी काही म्हणायचंय तुला? बोल बोल. आई नंदी नंदित मेदी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदित वासिनी विष्णु विलासी विष्णुनुते भगवती हेसिनी कंठ कुटुंबी पूरी कुटुंबिनी पूरी कुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते शूरवरवर्षिणि दूरदर्शिनि धूमकहर्षि हर्षरते त्रिभुवनपोषि शङ्खतोषि किल्बिषमोषि घोषरते धनुर्जनिरोषिणि दिधिसुधरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. ही लहानगी आहे अवघ्या 4.5 वर्षाची. तिने 3.5 ते 4 वर्षाची असतानाच बरेच रेकॉर्ड केलेले आहेत आणि तिचं नाव बऱ्याच रेकॉर्डमध्ये देखील नोंदवलं गेलेलं आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये ही स्तोत्र जी आहे ती तोंडपाठ करून अगदी सहजपणे म्हणून दाखवत असते आणि अर्थातच आपण तिला कोणते कोणते स्तोत्र पाठ आहेत हे देखील आता तिच्याकडून म्हणून घेतलेलं आहे. खरं तर यामागे तिच्यासोबत तिच्या आईवडिलांची देखील मेहनत आहे. त्या आईवडिलांनी तिच्यावरती केलेले संस्कार आहेत, तिच्याकडून गोष्टी पाठ करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर तिने त्या लक्षात देखील ठेवलेले आहेत. हेच संस्कार जे आईवडिलांनी देखील करायला हवेत आणि यापुढे देखील अशीच लहान मुलगा आत्तापासूनच ही लहान मुलगी इतक्या कमी वेळात इतके स्तोत्र म्हणते तर मोठी होऊन आणखी गोष्टी आत्मसात करेल. त्यामुळे नक्कीच पालकांनी देखील या मुलीचा आणि तिच्या आईवडिलांचा आदर्श घ्यायला हवाय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.